नमस्कार. स्वयंपाक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मक्याचे कणीस कसे भाजावे, गॅसवर कसे भाजायचे ते दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते बघूया. 2 मी मक्याचे कणीस घेतलेत. इथे मी सेंधव मीठ घेतले, चाट मसाला, बटर थोडंसं आणि अर्ध लिंबू. तर पहिल्यांदा आपण मक्याचे कणीस सोलून घेऊया. वरची पानं काढून घ्यायची. सर्व पाने अशी काढून घ्यायची आणि ह्याच्या आतमध्ये असा एक केसाळ भाग असतो, असा तो काढून टाकायचा. हे संपूर्णपणे काढून टाकायचा. अशा प्रकारे आपण आता दोन्ही सोलून घेऊया. दोन्ही कणीस मी व्यवस्थित सोलून घेतले आहेत. आता आपण भाजायचे कसे ते बघूया. गॅसवर मी अशी एक जाळी ठेवली आहे इकडे. आता आपण कणीस भाजून घेऊया. कणीस जाळीवर ठेवूया. गॅस थोडासा मोठा करायचा. कणीस घेताना असे पाठीमध्ये देठवाले बघून घ्यायचे, म्हणजे ते आपल्याला असे परतवायला सोपे पडतात. थोडे आपण परतवून घेऊया. सर्व बाजूने असे व्यवस्थित परतून भाजून घेऊया. असा पुढचा भाग भाजून घेऊया. पुढचा भाग सुद्धा भाजत आलेला आहे. आता आपण पाठीमागचा भाग भाजून घेऊया. परतून असा भाजून घ्यायचा. दोन्ही कणीस अशी मी परतून व्यवस्थित भाजून घेतली आहेत. दोन्ही एकत्र नाही जमली तर तुम्ही एका वेळेला एकच भाजून घ्या. आता आपले कणीस पूर्णपणे सगळ्या बाजूने भाजलेले आहेत. आपण गॅस बंद करूया. आता याला वरून मीठ, चाट मसाला, लिंबू आणि बटर कसं लावायचं ते बघूया. दोन्ही कणीस मी इकडे प्लेटमध्ये काढून घेतलेत. आता आपण पहिल्यांदा बटर लावून घेऊया. सर्व बाजूने असं बटर लावून घ्यायचं. ब्रश नसेल तर हाताने लावलं तरी चालेल. आता मी या बाउलमध्ये मीठ, चाट मसाला एकत्र करून घेतला आहे आणि इथे मी लिंबू घेतलेला आहे अर्धा. ते ह्याच्यात बुडवायचं आणि याला असं वरून चोळून घ्यायचं सर्व बाजूने असं, म्हणजे त्याला लिंबू, चाट मसाला आणि मीठ सगळ्याचा फ्लेवर एकदम येतो. याला पण थोडं लावून घेऊया. अशा प्रकारे आपले भाजलेले मक्याचे कणीस रेडी आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.